लष्कर-ए-तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ज्योती मल्होत्रा हिची कबुली। 11 दिवसांमध्ये हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडली। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएसची मोठी कारवाई। शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नुहामधून हेर तारीफला अटक। सिरसाचा एअरबेस फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं। तारीफची कबुली। आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यामधील चॅट समोर। ऑपरेशन सिंदूर दरम्यान नोमान सतत कानाच्या संपर्कात होता। नोमानकडून एकूण 6 भारतीय पासपोर्ट जप्त। सर्व पासपोर्टवर पाकिस्तानची एंट्री। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। दोघांना अटक। हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त। दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। मध्य प्रदेशातील भाजपा मंत्री विजय शहाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। कर्नल सोफिया कुरेशींवरील आक्षेपार्ह वक्तव्याची कोर्टाकडून गंभीर दखल। एफआयआरच्या चौकशीसाठी 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला। भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला। पाकने वापरलेल्या चीनी मिसाईल्स, तुर्कीचे ड्रोन, भारतीय लष्कराकडून त्याचे तुकडे समोर। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पाडलेल्या मिसाईल्स आणि ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकिस्तानच्या ड्रोनचा भारताकडून हवेतच धूर। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। मुंबईतील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोना, तर देशामध्ये 93 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतामध्ये परतला नाही, अशी माहिती। सिंगापूरमध्ये आठवड्यामध्ये 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 पट वाढ। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा। श्रीलंकन नागरिकांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सर। हाडांमध्ये पसरला आजार। 2 दिवसांपूर्वी झालं निदान। बायडन लवकर आणि पूर्ण बरे होतील अशी आशा करतो, ट्रम्प यांचं ट्विट। राहाता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। पुण्यामधील स्वारगेट, हडपसर, वाघोली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे वाघोलीमध्ये सर्वत्र पाणी साचलं। सामान्यांचे हाल।